मार्च महिन्यापासूनच राज्यात उन्हाच्या झळा जाणवू लागल्यात. आता एप्रिल महिन्यात तर सूर्य आग ओकायला लागलाय. वाढत्या उन्हामुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होऊन अशक्तपणा येणं, थकवा जाणवणं अशा समस्या निर्माण होत आहेत. तापमान बदल आणि वाढत्या उष्णतेमध्ये पुरेशी काळजी घेण्याची गरज आहे. अन्यथा उन्हाळ्यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय उष्माघातामुळे मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात कोणती काळजी घ्यावी ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात. उन्हात जास्त वेळ फिरणं टाळा, सुती कपडे घाला आणि थंड पेय, संतुलित आहार घ्या. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी योग्य ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. उन्हात जास्त वेळ फिरल्यास उष्माघात होण्याची शक्यता असते, त्यामुळे दुपारच्या वेळेत घराबाहेर जाणं टाळा. उन्हाळ्यात सुती कपडे घातल्यानं घाम कमी येतो आणि त्वचा शांत राहते, त्यामुळे सुती कपडे वापरा. नारळ पाणी, उसाचा रस, कोकम सरबत यासारखी थंड पेय घ्यावीत. उन्हाळ्यात फळं, भाज्या आणि पालेभाज्या यांचा आहारात समावेश करा. उन्हाळ्यात गरम पदार्थांचं सेवन करणं टाळा. बाहेर जाताना सनस्क्रीन वापरा. उष्माघाताची लक्षणं दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. मानसिक आरोग्य राखण्यासाठी ध्यान, योगा आणि फिरायला जाणं यासारख्या गोष्टी कराव्यात. उन्हाळ्यात स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी, जेणेकरून पाणीजन्य आजार टाळता येतील. उन्हाळ्यात डासांमुळे होणारे आजार टाळण्यासाठी मच्छरदाणी वापरावी. हवामानातील बदलांवर लक्ष ठेवा आणि त्यानुसार योग्य ती काळजी घ्या, अशा सूचना डॉक्टरांनी केल्यात. अत्यावश्यक कामाकरताच प्रखर उन्हामध्ये बाहेर पडावं आणि उन्हामध्ये बाहेर पडत असताना गॉगल असेल, टोपी असेल, पांढरी आणि सुती सैल कपडे याचा वापर अतिशय महत्त्वाचा आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डिहायड्रेशन टाळणं, पाणी योग्य प्रमाणामध्ये घेणं गरजेचं आहे. कडक उन्हातून आल्या आल्या अति थंड पाणी तर अजिबात घेऊ नये. रेग्युलर माठातलं पाणी जे आहे ते आपल्याला फायदेशीर आहे. आणि आहारामध्ये रसयुक्त फळं जी आहेत तर ती असावी. त्यामध्ये आवळा आहे, कलिंगड आहे, संत्री असेल, आंबा असेल, त्याचबरोबर केळी असतील, असे पदार्थ घ्यावे. आणि शक्यतो जंक फूड टाळावं. हे सगळे सॉफ्टड्रिंक टाळावे. तर अशा वेळेला पारंपरिक आपलं कैरीचं पाणी असेल, लिंबू सरबत असेल, नारळ पाणी असेल, कोकम सरबत असेल, तर याचा योग्य पद्धतीनं आहारामध्ये समावेश केला, व्यसनांना लांब ठेवलं आणि पुरेशी झोप ठेवलीत आणि आनंदी वृत्ती ठेवलीत तर निश्चितपणानं हा उन्हाळा आपल्याला आनंददायी ठरेल. उष्माघात हा अनेक वेळा आपल्या जीवावर बेतू शकतो. त्यामुळेच प्रत्येकानं उन्हाळ्यात योग्य ती काळजी घेण्याची गरज आहे.